नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत नेमकं IDE म्हणजे काय. तर ज्या वेळेस आपण कोडिंग करतो, तर कोडिंग करत असताना आपल्याला वेगवेगळ्या 3 गोष्टींची गरज लागते. त्यात एडिटर, कंपायलर आणि डिबगर हे असतात. नेमकं एडिटर काय? तर जिथं आपण आपला कोड टाइप करतो त्याला आपण म्हणत असतो एडिटर. नंतर कंपायलर, आपण टाइप केलेल्या कोडला कम्प्युटरला समजेल ह्या भाषेत ट्रान्सलेट करणारा म्हणजे कंपायलर. आणि आपण टाइप केलेल्या कोडमध्ये काही मिस्टेक असतील, एरर्स असतील, ते शोधण्यासाठी आपल्याला डिबगरची मदत होत असते. तर ह्या तिघ गोष्टी ज्या सॉफ्टवेअरमध्ये एकत्र केल्या जातात त्या सॉफ्टवेअरला म्हणतात IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. तर मार्केटमध्ये आजच्या तारखेला हे काही लोकप्रिय IDE उपलब्ध आहेत, ज्यात आपण सांगू शकतो VS कोड हा मल्टी लँग्वेज सपोर्ट करत असतो. यात वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेसचं प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करू शकतो. मॉडर्न वेब प्रोग्रामिंग असेल, पायथन असेल, जनरल कोडिंग असेल, ते करण्यासाठी VS कोड मोठ्या प्रमाणात आज वापरलं जातं. देन डेव C++ हा सी आणि C++ प्रोग्रामिंगचं प्रॅक्टिकल करण्यासाठी वापरला जाणारा IDE आहे. हा बिगिनर लेवलला किंवा जे स्टुडंट्सचे प्रॅक्टिकल्स असतात ते परफॉर्म करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. नंतर पायथन प्रोग्रामिंगसाठी पायचाम नावाचा IDE मार्केटमध्ये उपलब्ध आहे. देन जावाचे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे असतील, जावामध्ये प्रोग्रामिंग करायचं असेल, कोडिंग करायचं असेल, ते इंटेलिजे हा IDE उपलब्ध आहे. आणि जर आपल्याला अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यासाठी अँड्रॉइड स्टुडिओ नावाचा IDE आजच्या तारखेला मोठ्या प्रमाणात वापरला जात असतो. तर हे IDE म्हणजे काय आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आपण समजून घेतले. तर इथं आपण थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकने आपण सुरुवात करणार. धन्यवाद.